माझ्यावरील कारवाईला बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या वतीनं स्थगिती देण्यात आलेली आहे। सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सल्लागार ॲडव्होकेट असीम सरोदे यांची सनद रद्द करण्याच्या आदेशाला बार काउन्सिल ऑफ इंडियाने स्थगिती दिली आहे। त्यामुळे ॲडव्होकेट सरोदे यांना दिलासा मिळाला आहे। हा निर्णय आल्यानंतर ॲडव्होकेट सरोदे यांनी ट्विट करून मी पुन्हा येतोय अशा शब्दात पोस्ट केली आहे। बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी असीम सरोदे यांच्यावर माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि विधानसभा सभापती नार्वेकर यांच्यावर टीका केल्याप्रकरणी कारवाई केली होती, पण ही कारवाई अत्यंत टोकाची असल्याचा आरोप यापूर्वी सरोदे यांनी केला होता। वास्तविक हे प्रकरण खरोखरच वकिली व्यवसायाच्या गैरवर्तणुकीचे आहे का याबाबत सखोल चौकशी करूनच सनद निलंबनाचा निर्णय घ्यायला हवा होता, असे मत निर्णयाला स्थगिती देताना बार काउन्सिल ऑफ इंडियाने व्यक्त केले आहे। तसेच यावर पुढील सुनावणी लवकरच घेण्यात येईल असेही जाहीर केले आहे। या निर्णयाचे स्वागत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवविधी व न्याय सेनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड, ॲडव्होकेट सुनील क्षीरसागर, ॲडव्होकेट रमण कुलकर्णी, ॲडव्होकेट युवराज अवताडे, ॲडव्होकेट अजिंक्य जाधव यांनी केले आहे।